ओके, आज आपण बनवूया KFC स्टाईल पॉपकॉर्न चिकन आणि त्याचं आपण मॅरिनेट करून घेऊया. एकदम सोपं मॅरिनेट आहे आणि हे युजली मुलांना आवडतं. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने स्पाइस करून घ्या. सो आय स्टार्ट विथ 500 ग्रॅम्स ऑफ चिकन. 500 ग्रॅम चिकन आहे. एकदम छोटा डाइस्ड आहे आणि जितकं तुम्ही छोटं कराल तेवढं तुम्हाला बरं पडेल. इट विल बी सॉफ्टर आणि एकदम क्विकली फ्राय होणार. सो याचा आपण स्टार्ट करूया. फर्स्ट त्याच्यात मीठ घालून घेऊया चवीनुसार. अर्धा चमचा फ्रेशली ग्राउंड पेपर. आणि हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर अगदीच लहान मुलं असेल तर तुम्ही कमी करू शकता मसाले. अर्धा चमचा रेड चिली. एक सबंध चमचा अद्रक लसूण. अजून थोडा घालतो. आणि हे सोया सॉस. या अबाउट 1 tablespoon soya sauce. 1 tablespoon hot sauce. म्हणजे चिली सॉस. रेड चिली सॉस. सो भरपूर ह्याच्यावर ब्रेडिंग येणार. तर मुलं खात असली तरी थोडीशी फ्लेवर तरी यावी लागेल असं थोडी तुम्ही मसाले घ्या. नाहीतर एकदम चिकन ब्लँड होईल. ओके, तर आता ह्याच्यात आपण थोडंसं व्हिनेगर आणि थोडंसं पाणी हे करून आपण ह्याला मिक्स करून घेऊ. ओके, सो या मॅरिनेटला आपण फिनिश करतोय अबाउट 1/4 कप व्हिनेगर आणि एकदम थोडंसं पाणी छानपैकी मिक्स करून घेऊया. सो आता हे जे आहे जे पाणी दिसतंय ते इम्पॉर्टंट आहे. या पाणीमध्येच हे चिकन सोक झाली पाहिजे. बरोबर. आणि छान मॅरिनेट होणार आणि व्हिनेगर त्याला एकदम छान सॉफ्ट करणार. आणि मग देन वी विल मेक अ बॅटर अँड वी विल डबल ब्रेड इट आणि फ्राय. ओके, सो आता हे तुम्ही मिनिमम फॉर बेस्ट रिझल्ट मी सांगतो की 24 तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे. जर तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं तुमचं चिकन सॉफ्ट होणार आणि तेवढं त्या चिकनला फ्लेवर येणार. ओके, मग आता पॉपकॉर्न चिकनच्या उर्वरित भागात हे मोर देन 48 आवर्स छानपैकी मॅरिनेट झालंय. जितक्या वेळ तुम्ही ठेवाल तेवढं तुमचं चिकन ज्युसी आणि सॉफ्ट होणार. मग ह्याच्यानंतर आपण अगदी KFC सारखं बनवायचं असेल तर ही परफेक्ट प्रोसिजर तुम्ही फॉलो करा. पहिलं तर 1 एग, त्याच्यात अबाउट 2 टेबलस्पून मैदा. आणि हे आपण मस्तपैकी विस्क करू. ॲडेक्वेटली जर लिक्विड नसेल तर थोडंसं पाणी घालायला हरकत नाही. आपल्याला एकदम हे लिक्विडी करून घ्यायचंय. सो हा ह्या डिशचा मेन बाइंडर आहे. तर ह्या स्टेजमध्ये परफेक्शन इज व्हेरी नेसेसरी. आणि आपण हे जेव्हा पहिलं जे फर्स्ट बॅटर केलेलं ते पण आपण भरपूर लिक्विडी ठेवलं आहे. तर त्याच्यात आपण हा फर्स्ट कोट ऑफ द बॅटर म्हणजे मैदा आणि एग मिक्स करून घेऊया. आय नो हे
दिस इज, जर तुम्हाला हे एक्झॅक्टली KFC सारखं बनवायचं असेल तर तुम्हाला हे फॉलो करा. ओके, सो आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी. परफेक्ट. सो आता हा पहिला बॅटरचा कोट थोडा ॲटलिस्ट 10 मिनिट्स आपण सेटल व्हायला देऊ आणि मग आपण याला डबल बॅटर करू. ओके, सो आता पॉपकॉर्न चिकनच्या बॅटरसाठी अबाउट 2 कप मैदा आणि 1 कप स्टार्च. सो 2:1. 1 कप कॉर्नस्टार्च. सो थोडा क्रिस्पीनेस. आता ह्याच्यात फॉर फ्लेवर आपण थोडीशी गार्लिक पावडर, अराउंड 2 टेबलस्पून आणि अनियन पावडर, सेम अबाउट 2 टेबलस्पून, थोडा 2 टेबलस्पून काळी मिरी, फायनल कलर साठी लाल मिरची. That's it. आता हे आपण मिक्स करून घेऊया. परफेक्ट. सो थोडीशी फ्लेवर थोड्या टॉप कोट बॅटरला पण पाहिजे आणि आता आपण डबल बॅटर करून घेऊ. सो ऑब्विसली ॲट KFC हे सगळं मशीन करते, पण बिकॉज आपल्याला वी हॅव टू डू इट लाईक दॅम, थोडासा मेहनत घ्यावी लागेल. ओके, सो आता आपण काय करू की एक इंडिव्हिज्युअल पीस आपण ह्याच्यात डिप करू. ओके, सो इन गोज द चिकन. आणि एका टायमाला जास्त करू नका, एका टायमाला 5-6 प्रॉपरली करा बिकॉज वी नीड अ गुड कोट. ऑलराइट, सो हे मी असे कोट करून घेतलेले आहे. ओके, सो आता हे असे नाईसली कोट झाल्यावर मी ह्याच्यात काढून घेणार आहे चाळणीत आणि पूर्णपणे ही कोट धुवून घेणार. That's it. आणि chicken goes back in the batter. So this is double coating. Double batter. Okay. आणि मग हे आपण साईडला काढू. सो हे कोटिंग बघा कसं एकदम कम्प्लिटली कोटेड आहे. हा रिझल्ट अचीव झाला पाहिजे. देन यू विल गेट KFC लाईक पॉपकॉर्न चिकन. ओके, सो असे मी आता माझे सगळे करून घेतो आणि मग फ्राईंग. ओके, आता हे डबल बॅटर्ड नाईस अँड ड्राय पॉपकॉर्न चिकन रेडी आहे. आणि इकडे कढई ॲब्सोल्युटली गरम, एकदम गरम, हाय फ्लेम आणि ग्राउंडनट ऑइल. त्याच्यात आपण 5-5 एका वेळेस सोडू. आणि ते मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुक करायचे. लगेच होतील आणि ते स्वतःच झाले की हे वरती येणार.
ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करू. सो आता असे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर वी हॅव टू रिमेंबर की एकदा आपण तेलातून काढल्यावर अबाउट 1-2 मिनिटं ते स्वतःहून कुक होतात. तर थोडासा कलर अजून वाढणार, तर त्या हिशोबाने तुम्ही बाहेर पुल केला पाहिजे. लिटल लाईट गोल्डन ब्राऊन. आणि हे तुम्ही असं काढल्यावर थोडं अजून कलर त्याला जास्त येईल. ओके, मग भेटूया आफ्टर एव्हरीथिंग इज फ्राईड. ओके, मग आता पॉपकॉर्न चिकन रेडी आहे. आणि यू कॅन एन्जॉय इट विथ टोमॅटो केचप, हॉट सॉस, पेरी पेरी सॉस, जे तुम्हाला पाहिजे ते. एक्स्ट्रीमली पॉप्युलर डिश, सगळ्या मुलांना आवडते आणि एकदम माइल्ड होते, अजिबात स्पायसी लागत नाही. परफेक्ट फ्लेवर. ऑलराइट, दॅट्स इट.